नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या YouTube चॅनलवर स्वागत करत आहे. काल संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषण आंदोलनाला पाठिंब्यासाठी धाराशिव जिल्हा कडकडीत बंद असताना धाराशिव तालुक्यातील पाटोदा येथील एका मध्यमवर्गीय अशा शिवाजी उर्फ अमोल विठ्ठल निलंगे या ग्रस्तानं आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या अमोल निलंगे यांनी एक चिठ्ठी पण लिहिली आणि त्या चिठ्ठीत आरक्षणाबाबतच व्यथा मांडलेली आहे आणि त्याचबरोबर कौटुंबिक अडचणीची पण त्याच्यात त्यांनी सविस्तर लेख केलेला आहे. या प्रकरणी ग्रामस्थांनी बेंबी पोलीस स्टेशन गाठून तिथं सदर घटनेची माहिती दिली. या घटनेची नोंद बेंबी पोलीस स्टेशनला झाली असून बेंबी पोलीस स्टेशन पुढील तपास करत आहे. अमोल निलंगे यांच्या मुलाला सैनिक स्कूलमध्ये पहिल्या यादीत प्रवेश न मिळाल्यामुळे ते चिंताग्रस्त झाले आणि त्यांचं मन पण खात होतं. आपल्याला आरक्षण न मिळाल्यामुळे आपल्या मुलाचा प्रवेश पहिल्या यादीत झाला नाही, यामुळे त्यांचं मन खात होतं आणि त्या वैफल्यातूनच अमोल निलंगे यांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. असो, आणखी एक जिल्ह्यात महिलेवर अत्याचाराची घटना महिला आपल्या जिल्ह्यातली आहे, पण तिच्यावर अत्याचार लातूर परिसरात. लातूर येथे राहणार आणि निलंगा तालुक्यात जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक असणाऱ्या विठ्ठल हुगेवाड या नराधाम शिक्षकाची आणि सदर महिलेची एका प्रवासादरम्यान ओळख झाली. त्या प्रवासात बातचीत करताना त्या महिलेनं मला कामाची फार गरज आहे, माझ्यासाठी कुठेतरी काम पहा असा या विठ्ठल हुगेवाड गुरुजींना सांगितलं होतं आणि हुगेवाड यानेही या महिलेला आपण तुमच्यासाठी काम पाहू असा शब्द दिला होता. आणि मग पुढं दोघांच्या व्हॉट्सअप चॅट फोन कॉलवरून संपर्क होत राहिला आणि विठ्ठल हुगेवाड यानं त्या महिलेला 16 सप्टेंबरला लातूरला बोलावलं. मी तुमच्यासाठी काम पाहिलं आहे, तुम्ही लातूरला या असा त्यानं फोनवर सदर महिलेला सांगितलं. महिला 16 सप्टेंबरला दुपारी धाराशिव बस स्थानकातून लातूरला गेली. लातूरच्या शिवाजी चौकात ती उतरली. शिवाजी चौकात विठ्ठल हुगेवाड एका कारमध्ये बसून महिलेची वाट पाहत होता. महिला उतरल्यानंतर त्यानं तिला कारमध्ये बसवलं. त्या कारमध्ये हुगेवाडचे इतर 3 साथीदार पण अगोदरच होते. मग हुगेवाडनं कार नांदेड रस्त्याला घ्यायला लागली आणि नांदेड रस्त्यावरील म्हणजे आत्ताचा रत्नागिरी नागपूर महामार्गावरील कोळपा शिवारातील एका लॉजवर सदर महिलेला त्यानं घेऊन आणि या लॉजवरच विठ्ठल हुगेवाड आणि त्याचे 3 अज्ञात सहकारी यांनी म्हणजे एकूण 4 त्यामुळे महिलेवर अत्याचार. सदर पीडित महिलेनं यानंतर लातूर शहरातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन गाठून
आपली फिर्याद दिली. सदरचा गुन्हा हा विवेकानंद पोलीस स्टेशनच्या हाती येत असल्यामुळं शिवाजीनगर पोलीस स्टेशननं हा गुन्हा विवेकानंद पोलीस स्टेशनला वर्ग केला. विवेकानंद पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी विठ्ठल हुगेवाड याला अटक केली असून त्याच्या 3 अज्ञात सहकार्याचा शोध सुरू आहे. शिक्षकी पेशात असलेल्या विठ्ठल हुगेवाड सारखा एकटाच तो नाहीये, असे बरेच जण आहेत. परवाच परांडा शहरात एका आपल्या शिक्षिकेचा विनयभंग केला अशा प्रकारचा त्या शाळेच्या मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल झालेला. शैक्षणिक क्षेत्रात आपण एक आदर्श व्यक्तिमत्व असतो, हेच जर शिक्षक विसरत असतील तर मग पुढची पिढी कशी घडणार हा प्रश्न आहे. असो, आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.